नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण नंबर 3 भूगोल या विषयामधील प्रकरण नंबर 3 प्राकृतिक रचना व जल प्रणाली या प्रकरणाचा अभ्यास करायला सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला पान नंबर 14 वरील भारताचा नकाशा समोर घ्यायचा. त्यावरती आधारित असणारे काही प्रश्न आपल्याला त्याखाली विचारलेले आहेत. सुरुवातीला ही कृती आपण सोडून घेऊयात आणि नंतर भारताच्या प्राकृतिक रचनेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. भारताची प्राकृतिक रचना पाहत असताना आपल्याला काही वैशिष्ट्ये या ठिकाणी पाहिजे आहेत. सुरुवातीला निरीक्षण केल्यानंतर पहिला प्रश्न बघा. भारतातील 6000 मीटरपेक्षा जास्त उंचीचा प्रदेश कोणत्या दिशेला आहे? हे निरीक्षण करत असताना आपण इथं सूची दिलेली, त्या सूचीचं निरीक्षण केलं की आपल्याला या प्रश्नांची सगळी उत्तरं ही लक्षात येतील. 6000 मीटरपेक्षा जास्त उंचीचा प्रदेश हा आहे हिमालय पर्वत. हिमालय पर्वताची उंची ही 6000 मीटरपेक्षा जास्त असलेली आपल्याला दिसून येईल आणि ही दिशा आहे उत्तर आणि ईशान्य. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर आणि ईशान्य. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी शोधा. द्वीपकल्पीय पठारी प्रदेशावर गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये आपल्याला ही नदी दिसेल. या ठिकाणी ही नदी आहे. या नदीचं नाव आहे प्राणहिता. प्राणहिता ही नदी दक्षिण वाहिनी पठारी प्रदेशावरील द्वीपकल्पीय पठारी प्रदेशावरील दक्षिण वाहिनी नदी आहे आणि ती गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये येते. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे गडद हिरव्या रंगाने दाखवलेला उत्तरेकडील भूमीचा उतार कोणत्या दिशेला आहे? ही उत्तरेकडील भूमी, या भूमीचा उतार हा सर्वसाधारण उतार हा पश्चिमेकडून पूर्वेकडे असलेला आपल्या लक्षात येईल. त्यानंतर गोदावरी गंगा नदी वाहते ती या मैदानी प्रदेशामधून आणि गंगा नदी ही पूर्ववाहिनी नदी आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे आरवली पर्वत ते छोटा नागपूर पठार या दरम्यान असलेल्या पठारांची यादी तयार करा. आरवली पर्वत इथं आहे, हा आरवली पर्वत नैऋत्येकडून ईशान्येकडे असा हा पसरलेला आहे. याच्या दरम्यान इथं पायथ्याला मेवाडचं पठार आहे. त्याच्याच पुढे या ठिकाणी माळव्याचं पठार आहे आणि इथं बुंदेलखंडचं पठार आहे. ही 3 पठारं छोटा नागपूर पठार ते आरवली पर्वत यांच्या दरम्यान आहेत. आरवली पर्वत इथं आणि छोटा नागपूर पठार या ठिकाणी आहे. ह्याच्या दरम्यान ही 3 पठार आहेत, मेवाडचं पठार, माळव्याचं पठार आणि बुंदेलखंडचं पठार. या ठिकाणी एक प्रश्न आहे आरवली पर्वताच्या पायथ्याशी म्हणजे लगत असणारं पठार कोणतं? तर ते आहे हे मेवाडचं पठार. मेवाडचं पठार हे आरवलीच्या पायथ्याशी असणारं पठार आहे. त्यानंतर पूर्व घाटातील पुढचा प्रश्न आहे पूर्व घाटातील शिखराचे नाव सांगा. या ठिकाणी इथं मलयगिरी हे पर्वत शिखर आहे आणि त्याच्याच खाली या ठिकाणी महेंद्रगिरी ही 2 पर्वत शिखरं या पूर्व घाटामध्ये असलेली आपल्याला दिसून येईल. त्यानंतर ब्रह्मपुत्रेच्या सखल मैदानी प्रदेशाची सीमा कोणत्या पर्वतरांगांनी अंकित केलेली आहे? हा हिमालयाचा पूर्वेकडचा भाग आहे. याला पूर्व हिमालय किंवा पूर्वांचल या नावानं ओळखलं जातं. ही ब्रह्मपुत्रा नदी ही इथून वाहते, या खोऱ्यामधून वाहते आणि बांगलादेशमध्ये प्रवेश करून गंगा आणि ब्रह्मपुत्रा या दोन्ही नद्यांचा संयुक्त प्रवाह बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतो. म्हणजे याचं उत्तर आहे, या प्रश्नाचं उत्तर
ब्रह्मपुत्रेच्या सखल मैदानी प्रदेशाची सीमा कोणत्या पर्वत भागांनी अंकित केली आहे? याचं उत्तर आहे पूर्वांचल. निलगिरी पर्वताचं सापेक्ष स्थान सांगा. निलगिरी पर्वत या ठिकाणी आहे दक्षिणेकडे. इथं हे निलगिरी पर्वत आहे, इकडे दक्षिणेकडे. निलगिरी पर्वत हा इकडून येणारा पश्चिम घाट आणि इकडून येणारा पूर्व घाट, किनारपट्टीला समांतर असणारा पूर्व घाट आणि पश्चिम घाट ज्या ठिकाणी एकत्र येतात तिथं हा निलगिरी पर्वत आहे. त्यानंतर सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेने जास्त आहे? सह्याद्री पर्वताची उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे जात असताना वाढत जाते. अर्थातच आपल्या एक लक्षात येईल बघा, इथं 2 पर्वत शिखर आहेत. इथे एक पर्वत शिखर आहे अन्नामलाई या पर्वतरांगामध्ये पर्वत शिखर आहे. अनईमुडी हे पश्चिम घाटामधलं दक्षिणेकडचं सर्वात उंच पर्वत शिखर आहे. महाराष्ट्रातलं सर्वात उंच पर्वत शिखर इथं आहे कळसुबाई. ही पर्वत शिखरं लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतर विंध्य पर्वत कोणत्या नदी खोऱ्यांचा जलविभाजक आहे? विंध्य पर्वत या ठिकाणी आहे इथं, आणि विंध्य पर्वताच्या दक्षिणेला इथून नदी वाहते ती नर्मदा, आणि याच्या उत्तरेच्या नद्या ज्या जाऊन मिळतात त्या गंगेला. म्हणजे गंगा आणि नर्मदा या 2 नद्यांचा जलविभाजक ही पर्वतरांग असलेली आपल्या लक्षात येईल. यानंतर भारताचे प्राकृतिक विभाग. भारताचे 5 प्राकृतिक विभाग आहेत. ते 5 प्राकृतिक विभाग आपल्याला त्यांची नावं ही पाहिजे आहेत. उत्तरेकडे असणारा हा हिमालय पर्वत, त्याच्या खाली असणारं ही उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. त्यानंतर हा पिवळा भाग दिसतोय हा त्रिकोणी आकाराचा, हा आहे द्वीपकल्पीय पठारी प्रदेश. आणि किनारपट्टीलगत असणारी ही किनारी मैदानी प्रदेश. हा किनारी मैदानी प्रदेश आणि भारतीय बेटे. इकडच्या बाजूला इथं लक्षद्वीपची बेटं आणि इकडं अंदमान निकोबार ही बेटं असलेली आपल्या लक्षात येईल. अशी 5 प्राकृतिक विभाग असलेले आपल्या लक्षात येतील. उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश किंवा हिमालय, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय पठार, किनारी मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह हे भारताचे प्रमुख 5 प्राकृतिक विभाग आहेत. आता हे 5 प्राकृतिक विभाग या नकाशामध्ये स्पष्टपणे दिसत आहेत. हा आहे हिमालय पर्वत, इथं उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, हे पिवळ्या रंगाने दिसतंय हे द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, किनाऱ्या लगत दिसतंय ते किनारी मैदानी प्रदेश, इथं अंदमान निकोबारची बेटं आणि ही आहेत लक्षद्वीप मिनिकॉयची बेटं. असे 5 प्राकृतिक विभाग भारताचे असलेले आपल्या लक्षात येईल. सुरुवातीला पहिला प्राकृतिक विभाग पाहूयात, हिमालय पर्वत. हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. अर्वाचीन या शब्दाचा अर्थ आहे नवीन, अलीकडच्या काळामध्ये तयार झालेला. जगातला हा सर्वात उंच अशी पर्वतरांग असलेली आपल्या लक्षात येईल. अर्थातच इथं हे पामीरचं पठार आहे. या पामीरच्या पठारापासून याची सुरुवात होते ती थेट इकडं ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यापर्यंत ही पर्वतरांग पसरलेली आहे. भारतात जम्मू काश्मीरपासून ते थेट अरुणाचल प्रदेशपर्यंत उत्तर भारताची
सीमा यानं भारताची उत्तरेकडची सीमा यानं पूर्णपणे बंदिस्त केलेली आपल्याला दिसून येईल. हिमालय ही एकच पर्वतरांग नाही, याचे विभाग आहेत. त्याचे विभाग पाहत असताना सगळ्यात दक्षिणेकडची जी पर्वतरांग आहे, ही दक्षिणेकडची जी पर्वतरांग आहे हिला शिवालिक असं म्हणतात. ही सर्वात कमी उंचीची पर्वतरांग आहे आणि ही जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या 3 राज्यांमध्ये दिसते आणि नंतर ती पुढे मध्य हिमालयामध्ये विलीन होते. त्यानंतर आहे मध्य हिमालय आणि त्याच्या उत्तरेला जो बर्फाच्छादित असतो वर्षभर असा हिमाद्री. या 3 पर्वतरांगा एकमेकींना समांतर पसरलेल्या आहेत. अर्थातच शिवालिक पर्वतरांगांची माहिती सांगत असताना ही पर्वतरांग सगळ्यात दक्षिणेकडे असणारी पर्वतरांग आहे, हिमालयाच्या सगळ्यात दक्षिणेकडे असणारी पर्वतरांग आहे आणि ही निर्माण झाली ती हिमालयीन नद्यांनी केलेल्या गाळाच्या संचयनापासून. पर्वताच्या पायथ्याशी जी पंख्याच्या आकाराची मैदानं तयार होतात त्यापासून या पर्वतरांगींची निर्मिती झाली असावी असं भूगर्भशास्त्रज्ञ सांगतात. त्यानंतर मध्य हिमालय, शिवालिक पर्वतरांगांच्या उत्तरेला या ठिकाणी मध्य हिमालय असलेलं आपल्या लक्षात येईल. मध्य हिमालयाच्या पर्वतरांगा दक्षिणेला शिवालिक, उत्तरेला बृहद हिमालय यांच्या दरम्यान ह्या पर्वतरांगा आहेत. हिमालयाची उंची वाढत असताना हिमालयात उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत, उत्तरेकडून वाहणाऱ्या नद्यांनी स्वतःचा प्रवाह मार्ग कायम ठेवला. त्यांनी स्वतःच्या हिमालयाची उंची वाढत असताना त्यांनी प्रवाह मार्ग बदललेला नाही. त्यामुळं हिमालयीन नद्या या मध्य हिमालयाला काटकोनात छेदतात. काटकोनात छेदून दक्षिणेला उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये आलेल्या आपल्याला दिसून येतील. त्यामुळं ही पर्वतरांग तुटक अशा स्वरूपाची निर्माण झालेली. मध्येच पर्वतरांग, त्यानंतर मध्ये एखाद्या नदीचं खोरं, अशा प्रकारची ही पर्वतरांग निर्माण झालेली. त्यानंतर येतं ते उत्तरेकडील हिमालयाची पर्वतरांग हिमाद्री ही जी पर्वतरांग आहे ही पर्वतरांग सगळ्यात उत्तरेकडची आणि अतिशय उंच असणारी, वर्षभर बर्फाच्छादित असणारी पर्वत शिखरं या ठिकाणी आढळतात. भारतातलं सर्वात उंच पर्वत शिखर इथं आहे K2. हे भारतातलं सर्वात उंच पर्वत शिखर असलेलं आपल्या लक्षात येईल. आणि इकडं जगातलं सर्वात उंच पर्वत शिखर नेपाळमध्ये माउंट एव्हरेस्ट हे पर्वत शिखर या बृहद हिमालयामध्ये असलेलं आपल्या लक्षात येईल. हिमालयाची सर्वात लांब अशी ही पर्वतरांग असली तरी ती सलग नाही. हिमालयीन नद्यांनी तिचं खनन केलेलं आपल्या लक्षात येईल. अर्थातच या हिमालयाचे आणखी वेगळ्या प्रकारे दिशांनुसार 3 विभाग करण्यात येतात आणि ते 3 विभाग म्हणजे पश्चिम हिमालय जो उत्तराखंडपर्यंतचा भाग आहे याला पश्चिम हिमालय असं म्हणतात. त्यानंतर मध्य हिमालयाचा भाग हा नेपाळमध्ये जातो, सिक्कीमपर्यंतचा भाग, आणि इकडं पूर्व हिमालय, असे 3 विभाग करण्यात येतात. पश्चिम हिमालय जो आहे तो पश्चिम हिमालय, त्यालाच काश्मीर हिमालय असं सुद्धा म्हणतात. सिंधू नदीच्या दरीपासून ते थेट इकडं नेपाळच्या सीमेवर असणारी काली नदीच्या पर्यंतचा प्रदेश हा पश्चिम हिमालय म्हणून ओळखला जातो. त्यानंतर मध्य हिमालय काली नदीच्या खोऱ्यापासून ते थेट इकडं सिक्कीमच्या पूर्वेला तिस्ता नदीच्या दरीपर्यंत मध्य हिमालयाचा भाग येतो. याच्यामध्ये सिक्कीम हिमालय आणि दार्जिलिंग हिमालय याचा समावेश भारतामध्ये असलेला दिसून येईल. त्यानंतर तिस्ता नदीच्या दरीपासून ब्रह्मपुत्रा नदीच्या दरीपर्यंत, इथं ब्रह्मपुत्रा नदीची दरी आहे,
त्या तो भाग हा पूर्व हिमालय म्हणून ओळखला जातो. हा जो प्रदेश आहे, पूर्व हिमालयाचा जो प्रदेश आहे, हा जास्त पावसाचा आहे. त्यामुळं या पर्वतरांगेची झीज ही सर्वात जास्त झालेली आपल्याला दिसून येईल. अर्थातच हा पहिला प्राकृतिक विभाग आपण पाहिला, हिमालय पर्वत. त्यानंतर भारताचा दुसरा प्राकृतिक विभाग आहे उत्तर भारतीय मैदान. उत्तर भारतीय मैदानांचे 4 प्रमुख विभाग आहेत. एक पाहिला राजस्थानचं मैदान. राजस्थानचं मैदान त्याला वाळवंट असं म्हणतो, थरचं वाळवंट असं आपण म्हणतो. दुसरा आहे पंजाब हरियाणाचं मैदान. तिसरा आहे मध्यवर्ती मैदान आणि चौथा आहे त्रिभुज प्रदेश. हे 4 मैदानांचे विभाग आपल्याला करता येतील. सुरुवातीला पाहूयात राजस्थानचं मैदान. त्याला थरचं वाळवंट असं म्हणतो. आत्ताच आपण पाहिलं इथं अरवली पर्वत पसरलेला आहे. नैऋत्येकडून ईशान्येकडे. त्याच्या वायव्येला म्हणजे हा जो भाग दिसतोय आपल्याला पंजाबच्या मैदानाच्या खालचा भाग हा थरचं वाळवंट आहे आणि हा प्रदेश मैदानी प्रदेशामध्ये समाविष्ट असलेला आपल्याला लक्षात येईल. याला थरचं वाळवंट किंवा मरुस्थळी या नावानं ओळखलं जातं. अर्थातच आर्थिकदृष्ट्या हा प्रदेश तितकासा महत्त्वपूर्ण आपल्याला दिसत नाही. त्यानंतर पंजाब आणि हरियाणाचं मैदान हा सगळ्यात सुपीक असा मैदानी प्रदेश असलेला आपल्या लक्षात येईल. अर्थातच गव्हाचं कोठार म्हणून या मैदानी प्रदेशाला ओळखलं जातं. गहू, ऊस यांचं उत्पादन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घेतलं जात असलेलं आपल्याला दिसेल. अर्थातच हा मैदानी प्रदेश सतलज आणि तिला येऊन मिळणाऱ्या नद्यांनी, तिच्या उपनद्यांनी हा मैदानी प्रदेश तयार केलेला आहे. 5 मोठ्या नद्या आहेत, सतलज, बियास, रावी, चिनाब आणि झेलम या 5 नद्यांनी हा मैदानी प्रदेश तयार केलेला आहे. म्हणून त्याला 5 नद्यांनी तयार केलेला असल्यामुळं पंजाब या नावानं ओळखलं जात असलेलं आपल्या लक्षात येईल. आणि हा मैदानी प्रदेश शेतीच्या दृष्टीनं हरित क्रांतीची सुरुवात या मैदानी प्रदेशामध्ये झालेली आपल्या लक्षात येईल. त्यानंतर पुढचं मैदानी प्रदेश आहे मध्यवर्ती मैदान. हा जो मध्यवर्ती मैदानाचा प्रदेश आहे, हा मध्यवर्ती मैदानाचा प्रदेश म्हणजेच गंगेचं मैदान आणि इकडं आहे ब्रह्मपुत्रेचं मैदान. या गंगा आणि ब्रह्मपुत्रा या मैदानाला मध्यवर्ती मैदान या नावानं ओळखलं जातं. गंगा नदी आणि तिच्या उपनद्यांनी हा मैदानी प्रदेश तयार केलेला आहे. शिवाय ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामध्ये हा मैदानी प्रदेश तयार झालेला आहे. हे जगातील सर्वात विस्तृत आणि सलग असं गाळाचं मैदान आहे. याचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडे असलेला आपल्या लक्षात येईल. त्यानंतर पुढचा भाग आहे त्रिभुज मैदानी प्रदेश. त्रिभुज मैदानी प्रदेश इकडच्या भागामधून गंगा नदी वाहत येते आणि ती पुढे जाऊन ब्रह्मपुत्रेला जाऊन मिळते. इकडून येऊन ब्रह्मपुत्रा नदी येते. गंगा आणि ब्रह्मपुत्रा या 2 नद्यांचा संगम जेव्हा होतो तेव्हा तो संगम झाल्यानंतर जो संयुक्त प्रवाह तयार होतो गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांचा, तिला पद्मा या नावानं ओळखलं जातं. आणि ही नदी शेवटी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. अर्थातच या नदीने मोठा असा त्रिभुज प्रदेश तयार केला आहे. हा बांगलादेश आणि पश्चिम बंगाल या राज्यामध्ये हा त्रिभुज मैदानी प्रदेश पसरलेला आहे. हा मैदानी प्रदेश अतिशय सुपीक आहे. अर्थातच या प्रदेशाला सुंदरबन या नावानं सुद्धा ओळखलं जातं. हा जो त्रिभुज मैदानी प्रदेश आहे, हा त्रिभुज मैदानी प्रदेश सुंदरबन या नावानं सुद्धा ओळखला जात असलेला आपल्या लक्षात येईल. अशा रीतीनं आपण 2 प्राकृतिक विभाग हे पाहिलेले आहेत. या ठिकाणी आपण थांबूयात.
राहिलेला भाग